अजित वाडेकर हे नाव घेतलं की आपल्यासमोर उभरतं ते क्रिकेटमधलं भव्य दिव्य असं यश. अजित वाडेकर यांच्याच कर्णधारपदाखाली भारतानं इंग्लंडमध्ये आणि भारतानं वेस्ट इंडिजमध्ये प्रथमच नववण्याची किमया साधली होती. तर वाडेकर यांचं कुशल नेतृत्व, त्यांचं कौशल्य हे तर सर्वांना माहीतच आहे. त्यांची फलंदाजी ही तर बहारदार फलंदाजी होती. त्यानंतर क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण, वाडेकरांसारखा स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करणारा अजून कोणी झाला नाही, कोणी होणार नाही असंही म्हटलं जातं. थोडी अतिशक्ती असू शकेल, पण वाडेकरांचं क्षेत्ररक्षण आणि स्लिपमधलं क्षेत्ररक्षण नवीन झेल घ्यायची पद्धत जी होती ती केवळ अप्रतिम होती. आणि नेतृत्वाविषयी तर काय बोलायचं, अतिशय संयमी, कुशल, कौशल्य आणि धीरोदात्त नेतृत्व म्हणून अजित वाडेकर प्रसिद्ध होते. त्याच अजित वाडेकर यशस्वी कर्णधाराशी आपण बातचीत करणार आहोत. अजित वाडेकर, तुमचं स्वागत दूरदर्शनतर्फे. आणि पहिला प्रश्न असा की तुम्ही क्रिकेटकडे वळलात कसे? हा एक चांगला प्रश्न आहे की मुख्य म्हणजे की मी शाळेत असताना क्रिकेट बिलकुल खेळायचो नाही. आणि जेव्हा कॉलेज जॉईन केलं तेव्हा अर्थातच थोडे चांगले मार्क्स मला मिळाले होते ACCला. आणि त्याच्यामुळे माझ्या वडिलांना पण वाटलं की मी इंजिनियर व्हावा म्हणून. आणि मग मी एल्फिस्टन कॉलेजमध्ये गेलो की तिथून मग सायन्सचा कोर्स करून मग VJTIमध्ये मला जाता आलं असतं. तर त्यावेळेस एकच फक्त इंजिनिअरिंग कॉलेज असायचं. अर्थातच एल्फिस्टन कॉलेज जेव्हा मी जॉईन केलं तेव्हा आमचा एक खेळाडू, एल्फिस्टन कॉलेजचा खेळाडू बाळ गुप्ते, तो माझ्या शेजारी होता आणि आम्ही एकत्र बसनी जायचो. अर्थात मला क्रिकेटमध्ये काहीच माहीत नसायचं, परंतु तो मला सगळं सांगायचं, आमची टीम किती छान आहे, स्ट्रॉंग आहे, आमच्याकडे एवढे रणजी ट्रॉफी प्लेयर्स आहेत. हे बसमध्ये आमच्या अशाच गप्पा वगैरे चालायच्या. आणि नंतर मग 3-4 महिन्यांनी आम्ही असेच बसमधनं चाललो होतो. त्या बाळूने विचारलं की अजित, तुला 12th म्हणून येता येईल का म्हणून. फक्त पाणी न्यायचं ग्राउंडवर, आमच्या मॅचेस आता चालू होतील इंटर कॉलेज, पाणी न्यायचं 1-1 तासांनी. आणि कदाचित कुठे कोणतरी जर चुकलं, काय खेळत असताना वगैरे जर इंज्युअर्ड वगैरे झाला तर तुला थोडा वेळ फिल्डिंग करावी लागेल, 5-10 मिनटं एवढंच. आणि तुला त्याच्यासाठी ₹3 मिळतील दिवसाला. तर त्यावेळेस ही 57 सालची गोष्ट. आणि त्यावेळेस आता ₹3 म्हणजे फारच वाटलं. म्हटलं ठीक आहे, एवढंच असेल तर मॅचेस असून किती असणार. तर ते 12-13 आम्ही फायनलपर्यंत आलो. तर ठीक आहे, चांगले पैसे मिळतील. आणि मी हो म्हणालो. आणि आमची नंतर मग प्रॅक्टिस चालू झाली. आणि तिथे निघाले आमचे कोच MK मंत्री, माधव मंत्री. आणि सगळ्यांना कल्पना आहे की किती स्टिकलर फॉर प्रॅक्टिस, स्टिकलर फॉर डिसिप्लिन वगैरे केवढे होते, त्यांची शिस्त वगैरे किती असायची. ग्राउंडवर जर मी बरोबर 2:30 वाजता आलो नाही दुपारी प्रॅक्टिकल संपवून, तर मला मग 10 राऊंड्स मारायला लावायचे ते. मी म्हटलं की ठीक आहे, थोडंसं उशीर झाला पण मला 10 राऊंड्स माझा स्टॅमिना वगैरे वाढेल. आणि मग असंच करता मग मॅचेस आल्या आणि मॅचेस चालू झाला. आणि नंतर आम्ही फायनलला आलो. आणि मी नेहमी प्रॅक्टिकल करून आलो आणि नेमका लंचला गेलो. त्यावेळेस चुकून आमचा एक खेळाडू होता, तो आजारी पडला. आणि चांगलाच आजारी पडला, चिकाट ताप होता त्याला. तो अंथरुणातून बाहेर पण येऊ शकला नाही. आणि म्हणून माझं नाव त्यांना टाकावं लागलं टीममध्ये, आमच्या कॅप्टनला. आणि जेव्हा आम्ही टॉस हरलो आणि सिद्धार्थ कॉलेजवर आमची ती मॅच होती, सिद्धार्थ कॉलेजनी 250 रन्स 2 तासात केल्या. कारण आम्ही 10 जणांनी फक्त आम्हाला फिल्डिंग करायला लागली, कारण मी नव्हतो तिथे. आणि मी लंचला तिथे गेलो.
आणि लंचला जेव्हा माझ्या टेबलवर बसलं तेव्हा ह्या कॅप्टननी माझ्याकडे बघितलं आणि मला वाटतं की वा तुम्ही फक्त खाण्यासाठी येता का. तर त्यावेळेस मग मी खरोखरच चिडलो. ते यंग ब्लड असतं, तरुण चळचळतं रक्त असतं, तर त्याच्यामुळे मी खरोखर चिडलो. मी ती थाळी फेकून दिली आणि सांगितलं की हे बघ मी पण शिवाजी पार्कचं आहे आणि शिवाजी पार्कला बरेचसे खेळाडू आम्ही पैदा केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि मी पण तुला दाखवीन की मी तुझ्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळू शकतो. मी कॉलेज सोडलं, ते रुईया कॉलेजला गेलो. तिथे सकाळी प्रॅक्टिस असायची, प्रॅक्टिकल्स नंतर असायची, त्यामुळे मला बरं वाटायचं. मग ते प्रॅक्टिकल्स करायचं, परत मी प्रॅक्टिस करायचो आणि मग असं करत करत मला त्या टीममध्ये मला ते घेतलं. त्यात पहिल्याच वर्षी टीममध्ये मी बऱ्याचशा रन्स केल्या. त्याच वर्षी मी युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे बॉम्बे युनिव्हर्सिटीसाठी खेळलो आणि नंतर त्याच वर्षी मी रणजी ट्रॉफीला पण सुरुवात केली. त्यानंतर शिवाजी पार्क जिमखाना तुमचं नातं अतूट आहे आणि जसे मुंबईने लागोपाठ जे 15 विक्रमी असे रणजी ट्रॉफी जिंकलेत, त्यात प्रत्येक वेळा तुमचा सिंहाचा वाटा असायचा. तर ह्याच्याविषयी काय सांगा, आधी शिवाजी पार्क जिमखाना नंतर मुंबईचं रणजी क्रिकेट. शिवाजी पार्क जिमखाना जेव्हा मी कॉलेज चालू केलं तेव्हा शिवाजी पार्क जिमखानाचा मी मेंबर नव्हतो. आम्ही कुठल्याच जिमखान्याचा किंवा क्लबचा मेंबर नव्हतो आणि त्या शिवाजी पार्क जिमखाना बाजूलाच आहे, शिवाजी पार्कमध्येच आहे. तिथे विजय बांद्रेकर, मनोहर हळदीकर, रमाकांत देसाई, नंतर मधू पाटील म्हणजे संदीप पाटीलचे वडील, हे आम्ही खेळायला वगैरे जायचो. तर नंतर मग मी जेव्हा कॉलेजमध्ये जेव्हा माझ्या धावा व्हायला लागल्या कॉलेज क्रिकेटमध्ये, त्यावेळेस मग विजय बांद्रेकर माझ्याकडे आले तेवढं की अजित तू आमचं शिवाजी पार्क जॉईन करू शकतोस का. आणि मग तेव्हापासून जी सुरुवात केली ते मी जवळजवळ 25 वर्ष शिवाजी पार्क जिमखाना खेळलो. आणि तसंच रणजी ट्रॉफीला पण जेव्हा मी रणजी ट्रॉफी सुरुवात केली त्यावर्षी पॉली उमरीकर कॅप्टन होता, त्यावर्षी आम्ही जिंकायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर 2 वर्ष आम्ही जिंकलो नव्हतो आणि मग मी सतत 15 वर्ष जिंकत राहिलो. मी शेवटच्या 3 वर्षाला मी कर्णधार म्हणून होतो. तर हा एक विक्रम असा होता की माझ्या हातून घडला आणि खरोखर चांगलं वाटलं की मुंबई संघासाठी किंवा शिवाजी पार्क जिमखान्यासाठी की ज्यांनी एवढ्या ट्रॉफीज वगैरे त्यावेळेस आम्ही हे केल्या, जिंकल्या. तर त्यामुळे एक थोडंसं असं वाटतं की मी एकाच संघासाठी खेळलो, एकाच क्लबसाठी खेळलो, एका जिमखान्यासाठी खेळलो आणि तसंच फक्त मी मुंबईच्या संघासाठीच खेळलो आणि ते सतत 15 वर्ष आणि सतत 15 वर्ष जिंकत राहिलो. आणि असं करण्यामुळे तुम्ही एकमेव क्रिकेटर आहात की 58 पासून 73 पर्यंत की मुंबई अजिंक्य आणि राजीत वाडेकर आहेतच आहेत. दुसरं म्हणजे आता आठवण अशी की तुमचे सहकारी म्हणजे त्याला पॉली उमरीकर असतील, बाबू नाडकर्णी असतील, रमाकांत असेल, बाळूगुप्ते असतील, विजय मांजरेकर असतील किंवा बाळूगुप्ते असतील किंवा कोणी, तर त्यांच्याशी काय आणि शरद दिवाळकर तुमचं नातं तर अतूट होतं. खरोखर आम्ही शरद दिवाळकर, मी, बाळूगुप्ते आणि हनुमान सिंग स्टेट बँकेत आम्ही एकाच वेळेस जॉईन केलं. आता बाळूगुप्ते शरद दिवाळकर सिनियर होते, ते रिझर्व्ह बँकेत होते. मी कॉलेज संपल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग मी तिथे जॉईन केलं स्टेट बँक. तसंच हनुमान सिंग पण रणजी ट्रॉफी राजस्थानवर खेळायचा, तो पण एक अत्यंत उत्कृष्ट असा खेळाडू होता. आम्ही 4 जण मग जॉईन केलं. ते आमचं नातं अगदीच अतूट असं राहिलं की म्हणजे कधीच असं कोणी भंग करू शकले नाही. आणि विजय मांजरेकर की जे तुम्हाला देवताप्रमाणे होते आणि ज्यांचा आदेशामध्ये शेवटचा आदेश असायचा, अंतिम आदेश, जसं फतवा म्हणतात, मांजरेकर म्हणले त्याप्रमाणे करायलाच पाहिजे. खरोखर म्हणजे की त्यांचं एक क्रिकेट फक्त त्यांच्याकडे आणि क्रिकेटसाठी किती आपला जीव द्यायला पाहिजे, किती प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि किती की आपण आपली विकेट कधी घालवू नये, की कशी सांभाळली पाहिजे आणि बॉलरला कधी आपण वरती आपल्या डोक्यावर चढवू न दिलं पाहिजे. हे एक त्यांच्या जो होता तो गुण, तो त्यांनी माझ्यात हे तो गुण मला देण्याचा प्रयत्न केला. आणि अत्यंत म्हणजे क्रिकेट हे त्यांचं दैवत असल्यामुळे की साधे शूज वगैरे जर एखादं जरी आमचा जर खेळा पडलेला असला वगैरे तर तो खेळा पण आम्हाला लगेच सांगायचं की तू हा शूज बदलू दे, आजची मॅच खेळू नकोस. एवढी त्याची शिस्त असायची आणि वेळेवर तर यायलाच पाहिजे होतं. पण त्यावेळेस आम्हाला
जर वैताग वाटायचा, कंटाळा यायचा, परंतु अर्थातच एवढा मोठा क्रिकेटर सांगतोय त्याचा शेवटी आमच्यावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळेच मी जास्ती धावा करू शकलो. मी उगीच आपल्या विकेट फेकण्याच्या नादात पडलो नाही नेहमीसारखा आणि त्याच्यामुळेच मी मुंबईसाठी तर खेळूच शकलोच, चिका धावा पण करू शकलो, परंतु भारतासाठी पण ह्या माझ्या गुरूंमुळे मी खेळू शकलो. तर अजित फलंदाजी तुमचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणजे डावखुरा फलंदाज, सर्वोत्तम डावखुरा फलंदाज होतं नील हार्वेचं उदाहरण द्यायचे की नील हार्वे बेस्ट लेफ्ट हँडर. तसं मुंबईच्या बाबत किंवा भारताच्या बाबत आपण म्हणायचं अजित वाडेकरांवर बेस्ट लेफ्ट हँडर बॅट्समन. तर हे तुम्ही शैली कशी विकसित केली? तुमची स्टाईल खास जी लकब होती जी तुम्ही काय, तर मला माहित नाही कशी लगावली. बाळासाहेब ठाकरे एकदा म्हटलं होतं की ते कशात म्हणजे गोट्या ठेवायचा तो आणि त्यामध्ये जर असा तिरका चालायचा, तर तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल? खरोखर बाळासाहेब म्हणजे आमचे शेजारीच होते आणि त्यांच्यासमोरच आम्ही गोट्या खेळायचो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा मी जिंकायचो गोट्या खेळताना. तर त्यामुळे त्या फार हेवी असायच्या काचेच्या, त्यामुळे दोन्ही अशा हातात एक पकडून वगैरे, म्हणून त्याच्यात थोडंसं मी असं वाकलेलं कदाचित दिसतं असेल डावीकडे. परंतु बाळासाहेब नेहमीच अशा हे करण्यात म्हणजे पटाईत होते. तर आणि नेहमीच मला प्रेमाने सांगायचं, मला कधी बोलायचे घरी वगैरे. परंतु ही शैली चालण्याची कल्पना नाही, कदाचित ती उपजतच आली असते माझ्याकडे. परंतु एक प्रकारचा जो कॉन्फिडन्स असायचा आणि जो आत्मविश्वास असायचा, त्याच्यामुळे मला वाटते कदाचित थोडंसं असं वाटायचं की मी अगदी निर्भयपणे वगैरे बॅटिंग करतोय, की बॉलरला वगैरे मी कधी घाबरलो नाही वगैरे, असं कदाचित वाटण्याचे चान्सेस असतील. आणि तुमची रणजीमधली सर्वोत्तम जी इनिंग होती ती मला असं वाटतं, तुम्ही म्हणाला अनेकही असतील असं असणारच, पण आमच्या दिशेने सर्वसामान्य क्रिकेट क्रीडाप्रेमीच्या दिशेने 321 धावा ज्या तुम्ही म्हैसूर, त्यावेळेचा म्हैसूर आता कर्नाटक, भेदी प्रसन्न, चंद्रशेखर हे बॉलर होते, 343 त्यांनी धावा केल्या होत्या आणि तुम्ही एकट्याने 321 धावा केल्या. तर आणि मला वाटतं चंद्रशेखर पासून नंतर तमिळमध्येच केलं की ह्याला कोण बॉलिंग टाकणार बाबा, तर त्याविषयी थोडी आठवण सांगा ना. खरोखर म्हणजे की त्यांचा संघ खरोखर चांगला होता. त्याचा सुब्रमण्यम कॅप्टन होता की जो माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला पडाला होता आणि त्यांचे बोल असतातच, प्रसन्न आणि चंद्रशेखर हे सगळ्यांना माहीत आहेत, जगभर पण माहीत आहेत. परंतु त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की याला कधी विकेट द्यायची नाही म्हणून. एकोणीसशे 66 बेबॉन स्टेडियम, क्लाइव्ह लॉयड आणि अजित वाडेकर दोघांचं पदार्पण एकत्र झालं आणि आम्हाला सगळ्यांना आनंद झाला होता की अजित वाडेकरांना संधी मिळाली, अजित वाडेकर समावेश झाला, ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण हे तुम्ही जवळजवळ किती वर्ष झगडत होता, कारण बाकीचे येऊन खेळून गेले आणि अजित वाडेकरांना का संधी मिळत नाही हा आम्हाला नेहमी प्रश्न पडायचा. शेवटी वाडेकरांना संधी मिळाली, पण अजित त्यात एक झालं की थोडी तुम्ही आमची निराशा केली, तुम्ही लवकर बाद झाला आणि बूट कारणीभूत होते असं तुम्ही काहीतरी सोबतच उदाहरण देता, त्याविषयी सांगा ना. नाही, ते खरोखर गमतीदार आहे. आणि एक तर म्हणजे की आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो टेस्टच्या अगोदर आदल्या दिवशी, आणि त्यावेळेस बाजूलाच वेस्ट इंडिजचा पण संघ प्रॅक्टिस करत होता आणि मी जेव्हा बॅटिंग करायला लागलो त्यावेळेस गॅरी सोबर्स पण त्या बाजूला बॅटिंग करत होता. आता आम्ही प्रॅक्टिस म्हणून आम्ही त्याच्यावरच जास्ती कॉन्सन्ट्रेट करत होतो. नंतर माझी बॅटिंग संपली, मग गॅरी सोबतची पण बॅटिंग संपली आणि नंतर मग तो माझ्याकडे आला आणि म्हणाला की यंग मॅन, आर यू प्लेइंग टुमॉरो, उद्या खेळतोयस का? तर मी पण त्याला हसत म्हटलं येस, अदरवाईज आय वुड हॅव बीन प्रॅक्टिसिंग हिअर इन इंडियन टीम. तर युजल हा तर मोठा हसला आणि मग त्यांनी विचारलं की आर यू, दिस इज युअर फर्स्ट टेस्ट मॅच, आर यू मेकिंग डेब्यू? पहिल्यांदा खेळतोयस? म्हटलं हा पहिल्यांदा खेळतोय आणि हे माझं होम ग्राउंड आहे. बरं, तू ह्या शूजमध्ये खेळतोयस? तो कारण त्यामध्ये थोडेसे फाटलेले होते शूज क्रिकेटचे. आणि हो मी खेळतोय. तर थोडं नाही रे, तुझं इंटरनॅशनल क्रिकेट आहे तुझं, तू इथे पहिल्या प्रथम टेस्टमध्ये खेळतोय, पहिल्या प्रथम देशासाठी खेळतोय, इथे कॅमेरा वगैरे असतील, शूज वगैरे बघतील ते फाटलेले शूज घालतात, तर असं नको करूच, नवीन शूज घे चांगल्यापैकी आणि खेळ. तर त्यांनी मला विचारलं तुझी साईज काय म्हणून. तर मी म्हटलं माझी 10 साईज आहे. हो, इट्स माय साईज, तर म्हणून माझीच साईज आहे ते. तर त्या झाल्या गप्पा वगैरे
आणि मी पण त्याला सांगितलं की हे माझे लकी शूज आहेत, मी काय मला वाटत मी चेंज करेन. तर त्या दिवशी संध्याकाळी तो त्याच्या मित्राला का मैत्रिणीला भेटायला तो झूला जाणार होता. तर शिवाजी पार्कमध्येच येतं CCIवरनं. तर त्याने शिवाजी पार्कला कुणाकडनं कधी ॲड्रेस काढला माझा आणि घरी आला तो. मी नव्हतो घरी आणि आईला म्हणाला की माझ्या आईला की अजित कुठे आहे म्हणत, व्हेरी इज इट, हे हजंट कम, ते आईने सांगितलं. तर मग त्यांनी ते नवीन ब्रँड पेअर शूज दिली की त्याच्या साईजची आहे आणि त्याला सांग की ह्यानी खेळायचं इंटरनॅशनल क्रिकेट म्हणून. इंटरनॅशनल क्रिकेट फाटक्या शूजनी खेळायचं नाही म्हणून. तर आईला गॅरीसोबत म्हणजे त्यावेळेस काय वाटत दैवत, कारण माझाच दैवत होता तो, माझाच हिरो होता तो, सगळ्यांचाच हिरो होता. तर मी आलो, आईने मला सांगितलं असं गॅरीसोबत येऊन गेला, अशी एवढा बोलला वगैरे. त्यांनी सांगितलं हे शूज तुला उद्या घालायला लागतील, कारण तू इंटरनॅशनल खेळतो आहेस क्रिकेट आणि जर चांगल्या रीतीनं शूज कपडे वगैरे घालायला पाहिजे. तर आईने मला कंपल्सरी केलं ते शूज घालायला. आणि तुला माहीतच आहे सर की क्रिकेटमध्ये की असं असतं की आपल्याला प्रॅक्टिस असावी लागते, प्रत्येक बॅटला पण आपण स्ट्रोक करावा लागतो आणि नंतर मग आपण मॅचला खेळतो. तर तसं शूजच्या मला प्रॅक्टिस नव्हती. तर मी तू म्हणतोस तशीच मी निराशा केली आणि हे पण समजू नकोस की हे मी कारण देते, शूजचं कारण देते म्हणून मी झालं गाढवासारखंच आऊट झालं. तो शूज म्हणजे मी आऊट झालो, म्हणजे गमतीदार आहे प्रसंग की आऊट झालो मी, 0लाच आऊट झालो पाहिजे. आणि तो स्लिपमध्ये गॅरी सोबत उभा होता, तर मी त्याला क्रॉस करायला लागलो. तर मला म्हटलं बॅड लक यंग मॅन, आणि हा 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 हसला. तर मी पण म्हटलं डोंट ला, म्हटलं इट्स युअर शूज, म्हटलं तुझे शूज म्हणे मी गाढवासारखा आऊट झालं. पण म्हटलं रे हा हा करत असायला लागला. तर हे खरं ते गमतीदार म्हणजे एवढा म्हणजे की एवढा प्रेमळ अपोजिशन संघाच्या यंगस्टरला पुढे आणण्याचा तो प्रयत्न करत होता. म्हणजे त्याच्या मागचं त्याचं हे मन कळू शकतं की त्याला किती यंगस्टर्स वगैरे आवडत होते आणि त्याला कसं त्याला आपण त्याला प्रोत्साहन वगैरे द्यायचे. हे त्याचं मन खरोखर एवढं चांगलं होतं, मोठं होतं, महान होतं. आणि तो म्हणाला की नंतर ड्रेसिंग रूममध्ये आला, तो म्हणाला की नो प्रॉब्लेम अजित, की नेक्स्ट टेस्टला तू रन्स करशील म्हणून. आणि केलं तुम्ही. अजित दुसरं म्हणजे तुम्ही बघता बघता कर्णधार झालात आणि जेव्हा तुमची कर्णधार म्हणून नेमणूक झाली तेव्हा तुम्ही दुकानात तुमच्या पत्नी रेखाताईंबरोबर काहीतरी खरेदी करायला गेला होता आणि कोणते तुमचा विश्वास बसेना. तर त्या आठवण आहे, जुनी आठवण आहे, 1971ची आठवण आहे. तर त्याच्याशी काय सांगा. खरं म्हणजे की तो एक म्हणजे एक सुखद असा धक्काच होता. कारण की कारण मी एक्सपेक्ट पण करत नव्हतं. मला वाटलं की कर्णधार फार फार तर झालं तर चंदू बोर्डे आला असता, कारण टायगर म्हणजे पतोडी हा एक माझ्यामध्ये एक चांगला कर्णधार होता आणि खरोखरच म्हणजे माझ्याशी तरी तो खरोखर चांगला. मला नेहमी विश्वासात घ्यायचा की कोण बॉलर कुठे पाहिजे, कशी फिल्डिंग वगैरे राहायचं, कशी बॅटिंग ऑर्डर करायचं वगैरे. तर तो माझ्यावर त्याचा भयंकर विश्वास होता. तर एक दिवस प्रॅक्टिस करताना ते सिलेक्शनच्या अगोदर टायगरने मला विचारलं की अजित तू जर कर्णधार झाला असतं काय, मला घेशील की नाही टीममध्ये. म्हटलं आर यू बॅड, म्हटलं हाऊ इज पॉसिबल, म्हटलं. तर मग मी त्याला म्हटलं की इन केस जर मी झालो कर्णधार तर तू माझ्या हाताखाली खेळशील की नाही. तर तो म्हणाला की अजित आर यू बॅड, ऑफकोर्स मी खेळ. आता वेस्ट इंडिजमध्ये तुझी सुरुवात होती तीच म्हणजे दणक्यात सुरू होती. वेस्ट इंडिजला भारतानं अजूनपर्यंत कधी तोपर्यंत तरी कोणी फॉलो ऑन दिला नव्हता आणि तो आठवणही मिळते, अवस्मरणीय प्रसंग होता. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पार गेला होता, सामना 4 दिवसांत झाला होता आणि गॅरी सोबतचा जो नियम माहीत नव्हता तो तुम्ही करून दिलात की फॉलो ऑनसाठी जो फरक आहे तो 200चा नव्हे तर 150चा हवा. त्याच्याविषयी काय सांगा. हां, तो पण एक खरं गमतीचा आणि की आत्मविश्वास वाढवण्यासाठी म्हणजे किती प्रयत्न करावा लागतो. की 4 दिवसाची मॅच, पहिला दिवस वॉशआउट झाला आणि मग आम्ही बऱ्याचशा रन्स केल्या थँक्स टू दिलीप सरदेसाई. त्यांनी 200 अत्यंत सुंदर अशा धावा केल्या आणि आम्ही बऱ्याचशा रन्स केल्या. आणि मग वेस्ट इंडिजची बॅटिंग आली आणि त्यानेही काहीतरी 170 रन्सचा काहीतरी डिफरन्स होता. त्यांचा संघ
लवकर ऑल आउट झाला. तर त्यावेळेस तर विकेट खरोखर चांगली झाली होती आणि फक्त राहिला होता फक्त काहीतरी 1.5 दिवस राहिला होता. तर सगळे म्हणत होते मला सगळे आमच्या संघातले की अजित आपण बॅटिंग प्रॅक्टिस करू की चांगली विकेट आहे, त्या फास्ट बॉलरविरुद्ध आपल्याला चांगले म्हटलं नाही 4 दिवसाचं आहे ना ते 150 झालं. आता थोडं आपण त्यांना फॉलो ऑन दे, फर्स्ट टाइम आपण फॉलो ऑन देऊया की ज्या योगे आपल्याला आत्मविश्वास वाटेल आणि त्यांचा आत्मविश्वास थोडासा कमी होईल. आणि मी दुसरंच अंपायरच्या थ्रू मेसेज नाही पाठवला, तर मी स्वतः ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि गॅरीला सांगितलं, गॅरी यू आर बॅटिंग अगेन, आय एम एनफोर्सिंग द फॉल ऑन. तर गॅरी एकदम शॉक झाला की अजित व्हॉट यू मीन, काय बोलतोस काय तू 200 रन्सचं डिफरन्स माहीत आहे ना तुला, असं असावं लागतं. मी म्हटलं नाही मला माहीत आहे, पण ती 5 दिवसाची मॅच असली, 4 दिवसाची मॅच असली तर 150 रनचं असतं, तर यू प्लीज बॅट. तर सगळे प्लेयर्स पण एकदम आहे काहीतरी भारताचा संघ काहीतरी वाटतोय काहीतरी आहे त्यांच्यात आत्मविश्वास. त्या दृष्टीनं मी ते मुद्दाम हे केलं. आणि मग नंतर तुम्ही जिंकले जिंकले आणि ज्यात सुनील गावस्करचा पदार्पण झाला. म्हणजे सुनील गावस्कर तुमच्या छत्रछायाखाली आता एवढा मोठा झालाय, तर त्या सुनीलच्या आठवणीविषयी आणि त्या एकूण सामन्याविषयी काय सांगाल? सुनील भाई पहिली टेस्ट मॅच खेळला नाही हा जो प्रश्न झाला आणि उरलेल्या 4 मॅचेसमध्ये सगळ्यात जास्तीत जास्त त्यांनी धावा केला, तर रेकॉर्ड केला. आणि खरोखरच की सुनीलला मी अगोदर बघत होतो, आमचं दादर इंडिया द शिवाजी पार्कच्या कसे आमचे फाईट्स वगैरे व्हायच्या फायनलला वगैरे, आणि तो एवढा चांगला एक्स्ट्रा मला माहीतच होतं की रणजी ट्रॉफीला पण त्यांनी बऱ्याचशा धावा केल्याच होतं, तो कधी ना कधीतरी पुढे येणारच. आणि मी एक निमित्त ठरलो की मी कर्णधार होतो जेव्हा त्यांनी डेब्यू केला. तर त्या दृष्टीने मला खरोखर की सुनीलचं कौतुक करावं थोडं कमी आहे. त्यावेळेस काही म्हणजे हेल्मेट्स नसायचं, काही बाउन्सर्सला रिस्ट्रिक्शन असायची, 4-4, 5-5, 6-6 बाउन्सर्स पण एका ओव्हरमध्ये ते टाकायचे, बीमर्स टाकायचे वगैरे. आणि काहीच नाही, थायपॅड नाही का काही नाही, हेल्मेट नाही, आर्म गार्ड नाही की काही नाही. तर अशा परिस्थितीत त्यांनी ह्या रन्स केल्या फास्ट बॉलर्सच्या अगेन्स्ट, ते पण त्यांनी जास्तीत जास्त सेंचुरीज वेस्ट इंडिजच्या अगेन्स्ट केले की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्ती फास्ट बॉलर्स होते, चांगलेच वेगवान असे फास्ट बॉलर्स होते. तर खरोखर त्याचं कौतुक की एवढं कौतुक करावं वाटतं की गॅरी सोबतनी पण त्याचं कौतुक केलं. तो म्हणाला की तुझा यंगस्टर तो सुनील गावस्कर कुठे आहे, ड्रेसिंग रूममध्ये आला, सो लेट मी टच हिम, दॅट गोल्डन टच विल गेट मी रन्स, कारण त्याचे रन्स होत नव्हत्या. तो म्हणाला की मला जर टच करून दे. तर त्यांनी मला विचारलं, मी बाहेर उभा होतो, तर मी लगेच आज जाऊन सुनीलला सांगितलं की या गॅरीला त्यांनी तुझा टच केला आणि तो रन्स करायला लागला की आपले पंचायत होईल, म्हणून तू जाऊन टॉयलेटमध्ये लपून बस म्हणून. सुनील म्हणाला की तिथे जाऊन लपून बसला. मग गॅरी राहिलं, तो कुठे दिसत नाही आहे, नंतर येऊन वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर झाला तो इंग्लंडचा दौरा, तो ऐतिहासिक दौरा. म्हणजे साहेबाच्या देशात जाऊन साहेबाला नवणारा चमत्कार किंवा पराक्रम तुम्ही अद्वितीय असा भूतो न भविष्यती असं ते झालं होतं. तर त्याच्या आठवणी वेस्टचा ती कसोटी, ओव्हलची कसोटी, चंद्रशेखरची कसोटी आणि आता सोलकरनं केलेली जादू. त्या इंग्लंडला म्हणजे की सगळ्यांना वाटायचं की इंग्लंडला हरवणं शक्यच नव्हतं त्यावेळेस, कारण ते ऑस्ट्रेलियामध्ये नुकतेच आले होते, जिंकून आले होते ॲशेस आपण म्हणतो. त्याच्यानंतर मग पहिला हाफ जो होता त्या सीझनचा, पाकिस्तानची टीम आली होती आणि पाकिस्तानला पण त्यांनी हरवलं होतं. तर त्यामुळे इंडिया आता जिंकेल का नाही, असं कोणाला जिंकेल का नाही असंच हे प्रश्न पडायचा. परंतु नशिबाने की तो सीझन खरोखर चांगला होता. नेहमी इंग्लंडमध्ये थंड पाऊस पडतोय असं काही झालं नाही. आणि मग आम्ही तिसऱ्या टेस्टला जेव्हा आलो, पहिली टेस्ट पण आम्ही करायची जिंकलो असतो लॉर्ड्सला. आमचे एकनाथ सोलकर बॅटिंग ते करायची जिंकलो होतं. आणि तिसऱ्या टेस्टला जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस पहिल्या दिवशी पहिले 2 दिवस झाले, नंतर मग पाऊस पडला, नंतर मग परत नाही. परंतु त्या ह्याच्यात चंद्रशेखरनी जी खरोखर इतकी उत्कृष्ट अशी बॉलिंग केली की तो जो स्पेल होता
तो स्पेल जर कोणी खेळला असता, कुठलाही चांगला उत्कृष्ट बॅट्समन खेळला असता तरी तो आऊट झाला असता. एवढा स्पेल चांगली टाकला. आणि अर्थातच सोलकरनी वगैरे कॅच वगैरे जो घेतला तो मला वाटतं जवळजवळ जमिनीमध्ये गेला आणि त्यांनी कॅच पकडला. एवढं म्हणजे जर अतिशयोक्तीचं करायचं, पण एवढा उत्कृष्ट कॅच तो ॲलन नॉटचा पकडला की तोच नेहमी रन्स करायचा आमच्या प्रत्येक टेस्टला. आता इंग्लंडचा तो विजय, अविस्मरणीय विजय. त्यानंतर तुम्ही आलात मुंबईत आणि मुंबईत तुम्हाला रेड कार्पेट वेलकम मिळालं आणि तुमची सांताक्रूज, त्यावेळेस सांताक्रूजचा एअरपोर्ट, तिथपासून सिसियापर्यंत, ब्रेबॉर्न स्टेडियमपर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली आणि त्यावेळेला तुम्ही थांबलात त्या एका ठिकाणी. आणि ते ठिकाण म्हणजे आज आपण जिथे मुलाखत करतोय हेच ठिकाण FTH. आणि ते तुम्हाला मिरजकरांसारखे एक व्यक्तिमत्व भेटलं आणि तुमचा दुसरा डाव जवळ सुरू झाला असं म्हणावं लागेल. आणि तो डाव म्हणजे ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज. तर त्या आठवड्याविषयी काय सांगाल? कारण त्यावेळेला तुमची ती मोटरकेड थांबवण्यात आली आणि तुम्हाला हार घालण्यात आलं. नाही, खरोखर सध्या. पण त्याच्यात एक थोडंसं करेक्शन करायचं आहे की आमचं जे आदल्या दिवशी जे होणार होतं मुंबईला, आमची जी डायरेक्ट फ्लाईट होती ती दुसऱ्या दिवशी ढकलली गेली. पण डायरेक्ट फ्लाईट आम्हाला येऊन नाही दिलं. कारण का तर प्राईम मिनिस्टर त्यावेळेस इंदिरा गांधी होते आणि की माझ्या हस्ते त्याचं पहिल्यांदा फेलिसिटेशन व्हायला पाहिजे, त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही फ्लाईट आमची दिल्लीला वळवली गेली. मग आम्ही तिथे उतरलो, तिथे सत्कार झाला, मग दुसऱ्या दिवशी आलो. पण त्यावेळेस संध्याकाळी फंक्शनला मी इंदिरा गांधीला बोलून चांगल्या मूडमध्ये होती. तिला सांगितलं की इंदिराजी, आपने जे सही नहीं किया, आपका तो मैं चेहरा तो देखता हूँ प्रेस में हर रोज, लेकिन अभी हमें देखना था, हमारे फैमिली मेम्बर का देखना था. तो आपने एक दिन से पोस्टपोन किया. तर ती पण हसली. होत आहे असं थोडंसं. आणि तर इथे मी आलो, आम्ही, मला कल्पना होती एवढा मोठा खरोखर रेड कार्पेट वगैरे, एवढा मोठे मोटरकेड होईल. आणि ही मोटरकेड सगळीकडे हळूहळू जात होती. सगळी दुतर्फा माठ सगळी होती, सगळे आमचे फॅन होते, सगळे हार तुरे आणि नंतर हे सगळं होतं. पण इथे मोटरकेड थांबवली गेली आणि बघितलं तर इथे माझे जे हे होते म्हणजे अपंग, इथे जे काम करणारे वगैरे, ते बाहेर आले आणि त्यांनी माझ्या गळ्यात हात घातला. त्यावेळेस एवढा की अजीत साहब, आपने जो किया बहुत ही अच्छा किया, वेस्ट इंडीज़ को वेस्ट इंडीज़ में आपने हराया और इंग्लैंड को इंग्लैंड में हराया, और हमारे लिए भी आप देखिए ऐसे कुछ सुविधा हम आप दे सकते हो तो हम भी क्रिकेट खेल सकते, हमको भी अच्छा लगता है क्रिकेट खेलने में. तेव्हापासून मी मनात घेतलं आणि काहीतरी करायला पाहिजे यांच्यासाठी. आणि मग त्यांच्यामुळे मिरजकर साहेबांमुळे हा आमचा ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज हा संघ निर्माण जन्मला. तर अजित, तुम्ही आता मागे वळून बघताना तुमच्या मनात काय येतं एक क्रिकेटपटू म्हणून? आणि तुमचा दुसरा डाव जो विजय मर्चंट यांच्याच पावलावर पाऊल टाकून तुम्ही या अपंगांच्यासाठी करत घेताय आणि तो हाती वसा घेतलाय, तो नक्कीच तुम्ही पूर्ण करण्यात काही शंका नाही. तर याकडे बघताना तुमच्या मनात आज काय भावना आहेत? खरोखर एक क्रिकेटपटूच्या नात्याने मी काहीतरी देशासाठी करू शकलो, की आम्ही जे शक्य होतं ते करू शकलो. परंतु हा जो माझा दुसरा डाव आहे तो पण तेवढाच महत्त्वाचा वाटतो, ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज. आणि आम्ही 25 वर्ष सिल्वर ज्युबिली कंप्लीट केली आणि त्याच्यासाठी आम्ही जे आता मॅचेस आयोजित केलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात मुंबईत, की असे सिल्वर ज्युबिली मॅचेस म्हणजे सतत व्हावत राहा, की पुढल्या गोल्डन ज्युबिली पण होईल, कदाचित मी पण नसेल तेव्हा, परंतु असंच वाढत राहील. त्याच्यामुळे एक प्रकारे वाटतं की हा दुसरा डाव पण तेवढाच माझ्या पहिल्या डावासारखा पण खरोखरच चांगला आहे. अजित वाडेकर, पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद दूरदर्शनतर्फे, तसंच दूरदर्शनच्या लाखो अशा प्रेक्षकांतर्फे. धन्यवाद. थँक्यू.